पण मुद्दा माझा होता. तसं तर आपण माझ्याबद्दलच बोलत होतो ना ताई. काय बोलू मी? मुळात मी गणपतीचा भक्त आहे आणि या लहान जीवाशी खोटं कसं बोलू? मी खोटं बोललो तर मला पाप लागेल. मामा, तू खरंच त्या ऋषी मुनींबद्दल बोलत होतास ना? मग घे गणपती बाप्पाची शपथ आणि सांग हे माझ्याबद्दल नव्हतं म्हणून. तू जाणार नाही ना हे घर सोडून मामा? जाऊ नकोस ना. बास झाला निरंजन. आता आता शांत बसला नाहीस ना तर याच काठीने तुला चांगला चोप देईन मी. अरे लहान मुलांनी अशा मोठ्यांना देवाच्या शपथा घालायला लावायच्या नसतात, नाहीतर बाप्पा तुझा कान कापेल. हा तुला चालेल का रे देव बाप्पाने तुला शिक्षा केलेली? नाही ना? मग बाळा नीट वागायचं. हा पण आई, खोटं बोलणाऱ्यांना पण देव शिक्षा करतो ना? मामा तर काहीच बोलत नाहीये. मग निरंजन आता बास झालं, नाहीतर याच काठीने तुला चांगला चोप देईन बघ. सांगशील आजी आजोबांना जाऊन? हा माझ्या पालवीचं लग्न जुळत नाहीये. का? हे बघा, तुम्हाला संकोच वाटत असेल तर नका सांगू. मी सांगते, माझं लग्न जुळत नाहीये कारण मला दम्याचा आजार आहे. आणि हे सत्य मला कोणापासूनच लपवायचं नाहीये म्हणून सांगते. आम्हाला पालवीच्या संदर्भात तुमच्याशी थोडं बोलायचंय. बोला ना. आमच्या गोमुखसाठी आम्ही पालवीला मागणी घालू इच्छितो. आमच्या कुटुंबात पालवी खूप सुखी राहील ह्याची मला खात्री आहे. तुमच्याबद्दल ऐकून आहोत आम्ही, पण असं अचानक? आम्हाला सून म्हणून तुमची मुलगी आवडली आणि आत्ताच तुम्ही म्हणाला होतात की खंडोबा सगळ्यांची चिंता दूर करतो. अहो मग खंडोबाने चिंता दूर केली की? स्वामींनी आम्हाला सांगितलं होतं की इथे नित्य खंडोबाच्या दर्शनाला यायचं. खंडोबाच्या मंदिराचा भंडारा उधाळ. पुढचं सगळं खंडोबा पाहून घे. म्हणजे हे लग्न जुळावं ही स्वामींचीच इच्छा आहे. स्वामींची इच्छा तीच माझी इच्छा. आमचा मुलगा गोमुख तो लग्नाला तयारच होत नाही. हो, पण तुम्ही पहिला तुमच्या मुलाला माझ्या आजाराबद्दल सांगा. अहो पण तुमचा मुलगा तयार होईल का या लग्नाला? ताई, खरंच निरंजनने सगळं आईबापांना सांगितलं तर? गोमुख, अरे नको लक्ष देऊ त्याच्याकडे, अजून तो फार लहान आहे. त्याला कुठे काय कळतंय? आणि मगाशी मी तुला म्हणाले ना की आपल्या माणसांना नेहमी असंच वाटत असतं की त्याने आपल्याला सोडून कुठेही जाऊ नये म्हणून. आणि इतके दिवस निरंजन इथे राहतोय. तुझा लळा लागला रे त्याला आणि त्याचा तुझ्यावर खूप जीव आहे. सारखं मामा मामा करत असतो की नाही. आणि मग तू जर असं घर सोडून गेलास तर त्याला अजिबात आवडणार नाही.
आणि म्हणूनच तो हे सगळं प्रेमाखातर बोलत होता. पण म्हणून तू मागे हटून चालणार आहे का? नाही ना. म्हणजे बघ, तू विचार कर आणि मग ठरव. मी तुला करच असं म्हणत नाहीये हो. हे सगळं त्या ऋषी मुनींच्या नशिबी होतं म्हणून त्यांनी ते करून दाखवलं. पण आता तू हे करायचं की नाही हे तू ठरव. शेवटी तुझं नशीब रे. ताई तुझं बरोबर आहे. मगापासून मी पण तोच विचार करतोय. पण का कुणाच ठाऊक माझं मन मला आतून सांगतंय की हे सगळं करण्याची आता वेळ नाही. म्हणजे ती वेळ अजून आलेलीच नाहीये. ताई मला असं वाटतंय मी काही काळ इथेच राहून बापाची सेवा केली पाहिजे. तू काही काळ इथं थांबशील रे, पण काळ थांबतो का आपल्यासाठी? बघ बाबा, नंतर खूप वेळ निघून गेलेली असेल आणि काही गोष्टी वेळेतच करायला हव्यात. मग नंतर विचार करून काही उपयोग नसतो बाबा. आणि बघ गोमुखा, तू जर इथे राहिलास ना तर आई बाबा तुझं लग्न लावतील आणि मग तुझ्या मागे संसार लागेल आणि मग तू त्यात अडकत जाशील आणि मग तुला बाकीचं काही साध्य करता येणार नाही. बघ रे बाबा, मला आपली काळजी वाटते तुझी म्हणून सांगते तुला. तुझंही खरं आहे, पण मी काय करू मला काहीच कळत नाहीये ताई. हे बघ गोमुखा, आता मी काय सांगतेय ते नीट ऐक. स्वामी, तुम्ही हे फूल एवढं जपून का ठेवलंय? कपिले, आमचा प्रत्येक भक्त या फुलाप्रमाणे ज्याला आम्हाला जपलंच पाहिजे. फक्त गणपतीची भक्ती करत असला काय किंवा इतर कोणाची, शेवटी ते आमच्यापर्यंत पोहोचणारच आहे. गोमुखा, काही लोक तुझं मन भरकटवण्याचा प्रयत्न करतायत, पण आमचं लक्ष आहे योग्य वेळ आली की आम्ही त्यांना धडा शिकवूच. चला आमच्या बरोबर. गजाबा, गजाबा, स्वामी, अहो हा तर वारलाय. स्वामी, स्वामी, हा गजाबा हा गेली अनेक वर्ष इथे बसूनच भिक्षा मागायचा. हाच तो मृत्यू पावला. माणूस गरीब असो अथवा श्रीमंत, मृत्यू अटळ आहे. पण याचा मृत्यू हा असा गरिबीत नाही तर ऐश्वर्यात आणि अजून काही काळ जगून झाला असता. स्वामी म्हणजे सांगतो, पण त्याआधी याला पोचवायची व्यवस्था करा. हो स्वामी. बाळ्या, गोणी बाजूला कर आणि ते खोद. जशी आज्ञा स्वामी.
हे जे काही करतोयस ना रे, त्यासाठी हे वातावरण काही योग्य नाही रे. मुळात या सगळ्या गोष्टी लिहायला, सुचायला, रचायला शांतता आणि एकांत लागतो हो. गोमुख, ताई तू आधी हात पुढे कर बघू. ताई हे सगळं काय? तुझ्या प्रश्नाचं उत्तर. तुला अनेक प्रश्न पडली आहेत ना, तू नक्की काय करावं या सगळ्याचं उत्तर तुला आत्ताच मिळेल बघ. माझ्यापेक्षा बाप्पाच तुला यातून आता योग्य मार्ग दाखवेल बघ. मी आता तुला काहीच सांगणार नाही बघ. तू सरळ बाप्पाचा कौल घे आणि मोकळा हो. बर. आता एक काम कर, हा नारळ तू बाप्पाच्या चरणी ठेव आणि नारळाची शेंडी आपल्या दिशेला कर आणि डोळे मिटून मनोभावे नामस्मरण कर हो. जर ही शेंडी बाप्पाच्या दिशेने वळली तर मग समजायचं की बाप्पाने आपल्याला सकारात्मक कौल दिलाय. जर नारळाची शेंडी वळली नाही तर तुझं मन सांगेल ते कर बाबा. ठीक आहे ताई, मी सगळं तसंच करतो. ताई, हा, अगं ती नारळाची शेंडी बाप्पाच्या दिशेने फिरली. म्हणजे बाप्पाची इच्छा आहे की मी त्याच्या सेवेत स्वतःला वाहून घ्यावं आणि हे घर सोडावं. बाप्पांनी माझ्यासाठी योग्य तो कौल दिलाय ताई. खरं सांगू का गोमुखा, जशी मला तुझी काळजी आहे ना, तशीच तुझी काळजी बाप्पाला सुद्धा आहे रे. प्रत्यक्ष त्याची आणि तुझी भेट होणं आता खूप कठीण आहे आणि ती व्हावी म्हणून स्वतः बाप्पाच माझ्या माध्यमातून तुला संकेत देत होता. खरंय ताई, खरंय. पण ताई, आता माझं ठरलंय, हे घर सोडून मी जाणार, नक्कीच जाणार. पण त्याची योग्य वेळ मी ठरवेन, कधी निघायचं ते.